आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचा आरंभाई संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना परिवार मानाचा मुजरा करून या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक शाहीर कवी ज्याने आपली हयात या कलगीतुऱ्यामध्ये या रंगमंचामध्ये अतिशय पावन करून ठेवली असा रायगडचा बादशाह अर्थातच रामचंद्र ठाणेकर। या महाराष्ट्राला उजाळा देणारा मी पाण्याची शान आणि माझं कमी पडणार नाही गुणगान अर्थातच शंकर बुवा जाधव यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या। शक्तितुऱ्याच्या रंगमंचकी सांस्कृतिक कला मंडळाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय भालचंद्रजी दामन यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या। मला वाटतं आयुष्य आज त्यांनी खूप मोठी हयात शक्तितुऱ्यामध्ये आपल्या कलगीतुऱ्यामध्ये घालवलेली आहे। मी आदर करतो आणि त्यांना सुद्धा ते चुकले शेवटी वयाचं पण काय आहे भान मला ठेवायला पाहिजे। बुवांची साठी झाली आता पूर्ण। बुवानी शंभूराजू घराण्याची शान तुम्हाला मानाचा मुजरा करते, मानाचा मुजरा करते। कसं विसरून चालेल या मायभूमीमध्ये जनार्दन कदम शाहिरांचं नाव ना घेतलं तर काय राहणार आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आलेले माझे मित्र बुवांचे शिष्य आहेत पण माझे परम मित्र मुंबईमध्ये गेल्यानंतर हाताला हात धरून मग डबल बारी दोघांची असेल तरी सुद्धा दोघही हाताला हात धरून आम्ही राहतो। ते कविवर्य म्हणजेच विजय बुवांना जे गाणी लिहून देतात त्यांचे कविवर्य सन्माननीय उमेश पोटले बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट विजय बुवांचा चंबुल वाजवतो माझा विद्यार्थी आहे अभिमानानं सांगेल। त्याचप्रमाणे मिलिंद पायगोळी आणि त्यांच्या सर्व सहकारी उत्कृष्ट संगीताचं त्यांनी नजराणा इथे पेश केला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या। तुम्ही नसाल तर सर्व शून्य आहे, शून्य आहे की नाही। आणि म्हणून तुमच्या पदस्पर्शाची धूळ या मस्तकी लावतो आणि माझ्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। तत्पूर्वी
माझ्या भरडखोल गावातून आलेल्या माझ्या मायबाप रसिकांच्या चरणी, माझ्या बोरली गावातून आलेल्या मायबाप रसिक चरणांच्या धुळीची कण या ठिकाणी मस्तकाला लावून माझे शिस्तेवाले बंधू भगिनी असतील, अनेक गावातून या ठिकाणी बंधू भगिनी कार्यक्रमासाठी आले. सगळ्यांना मानवंदना देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी पहिली सुरुवात करतोय उद्देश, बारी रंगतदार झाली पाहिजे ना. बारी रंगतदार झाली पाहिजे ना. थोडा आवाज कमी होतो. बारी रंगतदार झाली पाहिजे ना. या ठिकाणी आपल्या गुजारचे ठसाळ गोवा या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव दोन्ही कलावंतांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवतोय तो महाराष्ट्राचा उत्कृष्ट ढोलकी वादक राम मोहिते याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. ही साऊंड सिस्टीम तळा तालुक्यातून आलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दोन्ही कलावंतांच्या वतीनं उंबरजाई नाट्य मंडळ आणि सर्वांचे मी कलावैभवाचे सततचे हा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. नामदेव आमचा मित्र नामदेव खरगावकर, आम्ही नेहमीच एकमेकांना साथ देत असतो आणि उत्कृष्ट या ठिकाणी छायाचित्रण करतो, त्याच्यासाठी सुद्धा मानाचा मुजरा करतो. विषय गणाचा आहे, गणपतीचा आहे, सण गणाचा आहे, गणपतीचा आहे. लाख मराठा मर्द मराठा सब कुछ ठीक है, लेकिन मेरे गन के सामने कोई बड़ा नहीं है. आणि म्हणून बुवा तुम्ही प्रार्थना गायला, पण ती प्रार्थना होऊच शकत नाही. मातब्बर या ठिकाणी बसलेले आहेत. गणाची प्रार्थना गा, आईची प्रार्थना गा, ती प्रार्थना होऊ शकते. हे तुम्ही गायला, समरगीत गायला, त्याला समरगीत म्हणतात. आणि हे तुम्हाला मी शिकवायला नको. प्रार्थना कशी असावी एक सुंदर नजाराना सादर करतो, लक्ष असू.
तो गणरायाला तो गणरायाला
गुरुस्वामी श्री विठ्ठला देवी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरवभूषण गुरुवर्य तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरड खोल भक्तांसाठी या ठिकाणी आलोय ज्या भावी भक्तांसाठी या ठिकाणी आपण आलोय सागर दिघीकर माझा उत्कृष्ट बँड वाला ये दोनों के लिए एक ही काफी है जिसका नाम है सागर दिघीकर मगाशी किती लागले होते दोन एक काफी है ही श्रीवर्धनची ताकद आहे मगाशी तुम्ही बघितला दोन ढोलकी वाले एक ढोलकी वाला काफी है एक बैंड वाला काफी है और साठी और तेरी नाटी एक भी काफी है ये काफी है तेरे लिए आज ज्या गावात आलोय कदम सर त्या गावाला काहीतरी देणं गरजेचं आहे त्या सगळ्यांना काहीतरी देणं गरजेचं आहे आणि म्हणून गणरायाला काय वंदना करतोय प्रार्थना करतोय सदर गीतातून ऐका अभिज्ञा रोहित पाटील निजकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद कुलदीप नृत्य कला वैभव आपला आभारी हिरो आमचे दर्गे सर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आहे माझ्या प्रशालेतील कोणी आले असतील त्यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुजरा करतोय गणराया शब्दाकडे लक्ष असू द्या गणराया 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 कृपा करिया भक्तांवर आन तुझ्या कृपेचा हात राहू दे कोंडे पंचतन गावावर काय झालं पाणी आलं गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर आणि तुझ्या कृपेचा हात राहू दे या कोंडे पंचतन गावावर आणि तुझ्या कृपेचा हात राहू दे कोंडे पंचतन गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे कोंडे पंचतन गावावर
मोती विटी माणिक मोती विटी माणिक मोती या शेतकऱ्याला वैना झाला या शेतकऱ्याला वैना झाला भाजले शेती पोट भरले आणि तुझा तुझेचा हात राहुल गले पर गावावर तुझा तुझेचा हात राहुल गले पर तुझा तुझेचा हात राहुल गले पर गावावर तुझा तुझेचा हात राहुल गले पर गावावर तुझं नामात त्यांना देतो देवा शक्ती देतो देवा शक्ती देतो देवा शक्ती तुझ्या सणाला देवा तुझ्या सणाला देवा गावात सारे येतील सारे हर्षभराने गुणगण तुझे गाती गुणगण तुझे गाती गुणगण तुझे गाती छाया तुझे माझ्या बाप बहिणी भावावर छाया तुझे छाया तुझे माझ्या बाप बहिणी भावावर तुझ्या तुझेचा हात राहुल गावावर तुझ्या तुझेचा हात राहुल बोले पंचगण गावावर तुझ्या तुझेचा हात राहुल बोले पंचगण गावावर तुझ्या तुझेचा हात राहुल बोले पंचगण गावावर शिंदे खेडेकर आणि सकपाळ शिंदे खेडेकर आणि सकपाळ शिंदे खेडेकर आणि सकपाळ रामाबुवा या गावात जितक्या आडनावाची लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आडनाव या गाण्यामध्ये घेतले जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी कदम भरवळकर वाघशे साबळे साधे कातेनी धुमाळ सागरेरी कामे पोटले शिंदे खेडेकर आणि सकपाळ शिंदे खेडेकर आणि सकपाळ शिंदे खेडेकर आणि सकपाळ हे सारे कुटुंब देवा हे सारे कुटुंब देवा तुझ्या जगती नावावर हे सारे कुटुंब देवा तुझ्या जगती नावावर आणि तुझ्या कृपेचा हात राहू दे बोले पंचगण गावावर 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 सारे चर्चा करूया फक्त लक्ष देऊन कथा ऐका याच्या 16,000 बायका एक तरी याच्याशी आहे का काय विषय आणला बुवा अप्रतिम अप्रतिम कडक विषय आणला तसे बुवा आता खोदाल लावूया लावूया इस पाने में भी आग लगाना मुझे आती है चलो बुआ ने सुंदर गायलंय बुआ रुक्मिणी कालिंदी जांबुवंती मित्रवंदा सत्यभामा लक्ष्मणा सत्या आणि भद्रा इतकी नावं कोणाची आहेत श्रीकृष्णाच्या बायकांची आणि म्हणून म्हणायचं आहे गोकुळात आणि मथुरेमध्ये
आई ठाऊक जनलो का हिला मोती बिंदू झालाय का माझ्या हिला दिसत नाही का बायका अरे हिला मोती बिंदू झालाय का चष्मा आणि हिला दिसत नाही काय माझ्या बायका अरे आठाडे बायका बुवा असू द्या आणि म्हणून आता आपल्या गवळणीकडे वळतो आणि इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है बेइज्जतदार परेशान सा निकलता है इस गाना को काले रंग का खिताब देने वाली अरे हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है कोयले की खान से ही बुआ माझ्याकडे आमट्या आहे आमट्या कळली काय आमट्या कुठे खाडी आणि कुठे सागर मी सागरवाला आहे बुवा तुम्ही छोट्याशा चिंचोळीतल्या खाडीवाला बुवा जमणार नाही तुम्हाला आणि म्हणून काय गौरंग आपल्या लक्ष असू द्या शब्दाकडे लक्ष असू द्या पेपेरी पहिल्या बारी बुवांची पेपेरी ऐकला असाल पेपेरी अरे बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय नासकालोणी बाजारात ही सांगा विकेल काय म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय नेहमी कुबडते नेहमी नाचत विकायची सवयीला नाचकीच मानाची नाचकीच नामदेव नाचक्यावर आपण कशाला लागायचा आणखीच कुसका व्हायचा का आणि म्हणून बासरी समोर हिची पेपेरी पेरी टिकेल काय नसकलोणी बाजारात ही सांगावी केलं काय म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय नसकलोणी बाजारात ही सांगावी केलं काय बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय नसकलोणी बाजारात ही सांगावी केलं काय येते माझं सगळ्या डोम बघा देते मथुरेच्या बाजारी विकायची येते माझं सगळ्या डोमही देते माझं सगळ्या डोमही देते माझं सगळ्या डोमही देते अशा हिच्या वागण्यानही सलोणी खपेल काय अशा हिच्या वागण्यानही सलोणी खपेल काय अरे बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय नसकलोणी बाजारात ही सांगावी काय बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय नसकलोणी बाजारात ही सांगावी काय बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय नसकलोणी बाजारात सांगावी काय म्हणत या आई माझं
कुणी म्हणत या आई माझं ताज खोटला बोलाया वाटत नाही लाज बोलाया वाटत नाही लाज खोटला बोलायला वाटत नाही लाज पकडलेली चोरीची सांगायला पेल काय पकडलेली चोरीची सांगायला पेल काय पातळी समोर हिची पेल काय नसलोनी बाजार सांगावी केलं काय पातळी समोर हिची पेल काय नसलोनी बाजार सांगावी केलं काय पातळी समोर हिची पेल सतत खोट बोलून ही खोटे पाण्यात रमली खोटे पाण्यात रमली खोटे पाण्यात रमली तोंडाची पेटेरी वाजून दमली सतत खोट बोलून खोट पाण्यात रमली खोट पाण्यात रमली ज्ञानदी भवानी सत्याच्या पहिला जावेल काय ज्ञानदी भवानी सत्य आचरण पहिला जावेल काय पातळी समोर हिची पेटेरी तुटेल काय नसलोनी बाजारात सांगावी केलं काय पातळी समोर हिची पेटेरी तुटेल काय नसलोनी बाजारात सांगावी केलं काय हो म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल वल्लभ किधर है वल्लभ तुझी गई ती मी विनंती करतो विष्णू धुमाळ सरांना की या ठिकाणी ते आले उद्देश शेअर घ्याय सरांना सांस्कृतिक कला मंडळ श्रीवर्धनचे सन्मान्य अध्यक्ष विष्णू धुमाळ सर यांचंही या ठिकाणी आगमन झालं मी सरांना विनंती करतो की आपण रंगमंचाच्या ठाई यावं सरांकडून जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे धन्यवाद तुझी ग काय तुझी ग इटी आन माझा ग बोला दांडू तुझी ग इटी आन माझा ग दांडू घडी घडी सांगतो या कानाशी नको ग भांडू या गणपतीच्या सणात शक्ती तुऱ्याच्या डावात इट्टी दांडूचा गेम नको मांडू अग तुला तोय बघ कोपऱ्यात बसून हसतोय वांझळ्यातला पांडू धन्यवाद बंधू आणि भगिनींनो तुम्ही इतके मला चाहताय तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा आहे कारण हे जवळजवळ 20 वर्षापूर्वीचं गायलेलं आज तुम्ही उघडून काढताय आणि गायला लावताय माझ्या गायकीला नक्कीच तुम्ही चाहता आहात धन्यवाद खूप आभारी आहे तुमचा 100 गौरवांना यानं हो बोटावर नाचवलं स्वतःच्या भाच्यानं यानं यमसदना पाठवलं आपली ओलांडली सीमा याला एवढीच आहेत कामा आग लाव्या हा शकुनी मामा मामा काय मामा ए मावशे काय म्हटलं याला एवढीच आहेत कामा आग लाव्या हा शकुनी मामा आणि म्हणून पेटवा ना चांगली चापट दिली पेटवायचा दादा अजून काय
ते गरम झाले असतील आता. असं दे, धूर निघालायच पहिला. माणूस मेल्यानंतर वरती काय जातं का? जात धूर. आणि धूर ज्ञानदीप होईकरता सरळच जाणार. तो कुठे? स्वर्गात. बुवांचा असं वळता. असू द्या, विनोदाचा भाग आहे. वेडवाकडे काय घालणार नाही, कारण मीही त्यांना चाहतो. आज वयाचे 60-61 वर्ष बुवा त्याच जोमानानं त्याच ताकदीने गातायत ना, तर त्यांना शाहिरी मानाचा मुजरा आहे. खरंच आज आपल्या रायगड जिल्ह्याची शान बुवा तुम्ही तर आहातच दोघे, पण ठाणेकर बुवा, पण विजय बुवांनी सुद्धा खूप तुम्हाला टक्कर दिलेली आहे. हे विसरून चालायचं नाही आपल्याला, बरोबर की नाही? कारण आपण जरी तुर्यवाले असलो तर शक्तीवाल्याला आपण कमी कधी लेखलं नाही, कारण ते आपल्या गुरूंनी आपल्याला कधीही शिकवलेलं नाही. हे शंभूराजू घराण्याचं आपलं कधीही वागणं नव्हतं आणि नसेल. आणि म्हणून आज आपण टिकून आहोत बुवा. आणि म्हणून त्याने गायलंय, याला एवढीच आहेत कामा, आग लाव्या हा शकून मामा. मावशे ही काळी मनाना काळी, ही काळी मनाना काळी नाही आहे हो साधी भोळी. मावशी भाच्याला माराया घेते ही धावा. ठाणेकर बुवा, ही मावशी भाच्याला माराया घेते हो धावा. बुवा आता शब्दाकडे लक्ष असू द्या. ही करून आली कावा, ही करून आली कावा. हिच्या कचकानं घेतलाय चावा, ही करून आली कावा. हिच्या कचकानं घेतलाय चावा, ही करून आली कावा. हिच्या कचकानं घेतलाय चावा, ही करून आली कचकानं घेतलाय चावा. इसको ज्ञानदीप होईकर कहते हैं. येड्या गावाचं काम नाही बुवा. स्वतः लिहितो, स्वतः गातो, कोणाचं थुंकलेलं चाटत नाही कधी. स्वतः लिहितो, स्वतः गातो, कोणाचं थुंकलेलं चाटत नाही. आणि म्हणून कसला चावा घेतलाय आता. आणि म्हणून फिरव रे, फिरव रे. आशीर्वाद आहे, हा सगळा आशीर्वाद आहे तुमचा. आणि म्हणून 32 वर्ष या ठिकाणी रंगमंचावरती गातोय आणि तुमचं सगळ्यांचं मनोरंजन त्याच ताकदीने करतोय. हे नशीब भावतंय. जोरा जोराने मारते हात, कोणाला सांगायची काय गरज नाही, लगेच समजून जाईल काय आहे ते. जोरा जोराने मारते हात, बघून घे मला मी दिसते झाक. लय झाक दिसते, झाक दिसते, झाक दिसते, झाक दिसते, झाक. जोरा जोराने मारते हात, बघून मला दी, बघून घे मला मी दिसते झाक. दाव तुझा तू धाकर, दाव तुझा तू धाकर.
दिसते यशात डाव तुझा तू धाकर डाव तुझा तू धाकर लक्ष्मणा हिच कापून टाकाच नाकर लक्ष्मणाच कापून टाकून नाकर लक्ष्मणाच कापून टाकून नाकर लक्ष्मणाच कापून टाकून नाकर लक्ष्मणाच कापून टाकून नाकर लक्ष्मणा हिच कापून टाकून नाकर लक्ष्मणा हिच कापून टाकून नाकर लक्ष्मणा हिच कापून टाकून नाकर परमिशन तू देणारे परमिशन तू देणारे बाजूला सारी कामं तिका नादाला लागली मार नको हाती बाजूला सारं कामं तिका नादाला लागली मारते हात डाव तुझा तू धाकर डाव तुझा तू धाकर लक्ष्मणा हिच कापून टाकत धाकर लक्ष्मणा हिच कापून टाकत 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 नाही भोळी मनात हिराच खोटर मनात हईच खोटर मनात हईच खोटर नाही साधी नाही भोळी मनात हईच खोटर मनात हईच खोटर मनात हईच खोटर सारं वळकून अन बळकून दाखवलं तुझ्याकडं बोटर दाखवलं तुझ्याकडं बोटर दाखवलं तुझ्याकडं बोटर सारं वळकून अन बळकून दाखवलं तुझ्याकडे बोटर दाखवलं तुझ्याकडे बोटर दाखवलं तुझ्याकडे बोटर काल वारती आहे चाला रक्त बंबाळ कर ही नाती काल वारती आहे चाला रक्त बंबाळ कर ही नाक गाव तुझा तू धाकर गाव तुझा तू धाकर लक्ष्मणा हिच कापून टाकत लक्ष्मणा हिच कापून टाकत लक्ष्मणा हिच कापून टाकत लक्ष्मणा हिच कापून टाकत जोरा जोराने मारते हात बघून मला मी दिसते जोरा जोराने मारते हात बघून मला मी दिसते गाव तुझा तू धाकर गाव तुझा तू धाकर लक्ष्मणा कापून टाकत लक्ष्मणा हिच कापून टाकत लक्ष्मणा हिच कापून टाकत लक्ष्मणा हिच कापून टाकत धन्यवाद. एक नंबर कारण तुमच्या कानापर्यंत प्रश्न पोहोचणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की जसं सत्य अनुसयेनं जशी सत्य अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ केली जशी सत्य अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ केली तशीच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या तीन देवांची बाळ केली. तेव्हा या ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांनी तिला असा शाप दिला की कलियुगामध्ये तू राक्षसी होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या पतीचं नाव काय, तिचा अंत कसा आणि कोठे.
प्रश्न परत एकदा ऐका. जसं सती अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश यांची बाळं केली, तशीच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या ब्रह्म विष्णू आणि महेश या 3 देवांची बाळं केली. तेव्हा या 3 देवांनी त्या स्त्रीला असा शाप दिला की तू कलियुगामध्ये राक्षसी होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या पतीचं नाव काय, तिचा अंत कसा आणि कुठे. अध्याय आज सांगतोय, आज सांगतोय अध्याय. कारण प्रश्न 3 वर्ष फुटलाय नाही, तो फुटला तर जरा मजा येते. मी उमेश भाऊ पोटले यांना या ठिकाणी माझे मित्र आहेत, तुम्ही बोलवणार कमा. हा माझा लाख मोलाचा मित्र उमेश पोटले, जोरदार टाळ्या होऊ द्या. माझे गुरु समान ज्यांनी मला शक्ती चोऱ्यामध्ये आणलं, दुर्वास दादा पायकोळी, विजय बुवांचे मोठे भाऊ, त्यांनी मला शक्ती चोऱ्यात आणलं. पण दुर्वास दादांच्या लेखणी इतकीच ताकद आज तागायत 10 ते 12 वर्ष विजय बुवांना हा माझा मित्र देतोय. त्यांचे शिष्य आहेत ते. जोरदार टाळ्या होत्या उमेश पोटले बुवांसाठी. तो प्रश्न तुम्हाला विचारलाय, प्रश्नाचं उत्तर अध्याय क्रमांक 6 मध्ये आहे. आज अध्यायही फोडतो, येऊ दे उत्तर बघूया. आणि अनंत महादेव काते, संदेश चंद्रकांत परवळकर या दोघांकडून 300 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपला आभारी ऋणी 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 आहे. आता तुम्ही सर्वजण ज्या आशेनं, अपेक्षेनं, अभिलाषेनं, इच्छेनं, आकांक्षेनं या ठिकाणी आलात, तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जोरदार टाळ्या होऊ द्या. मी विनंती करतो सन्मानानं या ठिकाणी रामचंद्रजी घाणेकर यांना की आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी येणं आज त्याला तरी खूप कठीण होतं, पण त्यांच्या शब्दाला, विनंतीला मान देऊन या ठिकाणी हो आपण आला. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, आवाज येतो ना सगळ्यांना. आज या ठिकाणी जय रामचंद्र घाणेकर प्रथमच्या गावामध्ये आलेलो आहे आणि तुमच्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठी आहे. मला कळतंय माझी अनेक गाणी तुम्ही ऐकता घरी आणि तीच गाणी पुन्हा गायला मला बरं वाटत नाही, तरी सुद्धा लोकांची आवड म्हणून या ठिकाणी उभा आहे. आणि सांगायचं मी गेली 4 ते 5 वर्ष आघाडी आहे आणि जागेवर बसलो. लोकांची आवड होती की घाणेकर आम्हाला पाहिजे, पण त्याची कळली की मी आज पुन्हा उठून आपल्या समोर हात धरलो आहे. गणपती बाप्पा. आणि यापुढे माझे प्रयत्न आहेत पुन्हा घाणेकर बुवा रंगमंचावरती येणार. हे येणार म्हणजे येणार. आज या ठिकाणी आपले विजय पायकोळी तसेच भोईनकर बुवा यांचा जंगी सामना आहे आणि त्यांच्या कार्यक्रमात आम्हाला गायला लावणं ही थोडीशी बाब वेगळी वाटते, पण सर्वांची आवड आहे. ते असो, आम्हाला या ठिकाणी संधी देत आहे की काहीतरी तुमचं गाणं, जे गायलेली गाणी ती गा असं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी माझ्यासोबत माझे मित्र दामाबुवा आणि उमेश पोटले आणि शंकर जाधव बुवा अशी मंडळी आम्ही या ठिकाणी आलोय. हाच तुमचा आग्रह म्हणून या ठिकाणी आलोय बंधुनो. आणि आलोय का तर माझी काही गाणी आता फेमस झाली पण माहिती आहे, ऐकता नाही मी, परंतु लोकांचा आग्रह आहे म्हणून या ठिकाणी उभा आहे. तब्येत बरी नाही तरी सुद्धा या ठिकाणी उभा आहे. काही चुकल्यास मला माफी असावी. हा, खरोखर अभिमान वाटतो आज की या ठिकाणी माझे
आमचे एकच गुरुवारी आमचे शिष्य आमचे आम्ही दोघे आहोत. मानकड बुवा आमच्यामध्ये नाही. मानकर बुवांसाठी आमच्या गुरुवर्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि खरोखरच तुमच्या घराचं नाव गाजवणारे या विभागाचे शाहीर गोविंदकर बुवा आणि तसेच पायकोळी बुवा हे जवळचे माझे मित्र आहेत. त्या सर्वांना माझा मानवता मुजरा. आणि थोडक्यातच लोक मी कार्यक्रम सुरू करतोय म्हणजे गाणं गातोय. काय चुकल्यास माफी असावी. तुझ्या रामचंद्राच्या गळ्यात आहे. तिकडे तिकडे रायाच्या भक्तीच्या मुळे तिकडे तिकडे चौकडे हा नावाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे तिकडे तिकडे चौकडे हा नावाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे तिकडे तिकडे चौकडे हा नावाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे कार्यक्रम दोघांचा आहे. तुमचा आग्रह मी आता गात आहे. सांगू बाई सांगू बाई पार्वती बोले हो काय सांगू बाई पार्वती बोले हो नवऱ्याला बोलले मी मोठ्या रागामध्ये नवऱ्याला बोलले मी मोठ्या रागामध्ये चंद्र माझा
गाणी तुम्ही नेहमी ऐकता मला माहिती आहे, परंतु यामध्ये मला मी खास कारण काय बघा की आज दोन्ही कलाकार आज एवढी बाहेर मस्त केलेले आहेत, त्यामध्ये आम्हाला बोल लावलं खरोखरच आमच्यापेक्षा सुद्धा गाणारे आजचे कलाकार आहेत आणि एवढी गाणी मस्त करतात. आता एकच गाणं नवीन पिढीसाठी. फार दिवसांनी आम्ही आलो, फार दिवसांनी आम्ही आलो गाव, आम्ही आलो गावा खुशाला वल्लभ यांच्याकडून सुद्धा बुवांना 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. गाणी गायली असती परंतु कविता हे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण थोडक्यात चेतन कदम यांच्याकडून सुद्धा 151 रुपयाचा पारितोषिक बुवांना. कमलेश साबळे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. जे गायले ते गोड म्हणून एकनाथ बंधूंनो, आणि यापुढे मला जे ऐकायचं की या दोघांच्या बाहेर ऐकायला मी आलेलो आहोत. संदेश परवणकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक. श्रावणबाळ नाही बारीच्या शेवटी श्रावणबाळ घेतात. बारी अजून बाकी आहे. श्रावण बाळा माझा जातो काशीला
काशीला श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ जातो काशीला श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ जातो काशीला मायेत जाती गावर येऊन का जगा गणेश धुमाळ यांचं धन्यवाद। हा कला गौरव प्रतिशाहीर रामचंद्र घाणेकर बुवा आपण गेले अनेक वर्ष लोककलेच्या प्रवाहात केलेली रसिक सेवा व लोकहिताची कामं ही आमच्या कायमच अलौकिक राहतील। आजवर आपण केलेली लोकसेवेची सेवा लोककलेची सेवा आमच्या कायम स्मरणात राहील असं हे स्मृतिचिन्ह या ठिकाणी त्यांना देऊन गौरवण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी रंगदेवतेकडे साकडं घालूया। धन्यवाद। या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतर विनंती करतो दिलीप वाघजे, विलास कदम आणि राजेश कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय। आम्ही विनंती करतो या सर्वांना की आपण या ठिकाणी बुवांचा सत्कार करायचा आहे। चला प्रतीक मांडवकर यांच्या स्मरणार्थ घाणेकर बुवांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। बुवा जोरदार टाळ्या होऊ द्या या शाहिरांसाठी, शंकर बुवा जाधव यांच्यासाठी। त्याच्यानंतर सांस्कृतिक कला मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष
आपल्याला पाहुणे म्हणून लाभले एक उत्कृष्ट गोड गळ्याचे गायक, ज्या शक्तितुऱ्याच्या पासांवरती अध्यक्ष म्हणून आपण शक्तितुऱ्याचा पास वापरतो, अध्यक्ष म्हणून ज्यांची सही असते ते सर्वांचे लाडके अर्थातच भालचंद्र धामा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि त्यांचा सत्कार करतील श्रीकांत परबळकर, निलेश रिकामे, राजेंद्र सकपाळ, सुदर्शन कदम, विष्णू कदम आणि समीर पोटले यांच्या शुभ हस्ते. सर्वांना माहिती आहे ना बुवा 2 पास मागतात, त्या पास वरती रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून बुवांची सही असते. या महान गायकासाठी आणि कलाकारासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अजून 2 बाऱ्या बाकी आहेत. विजय बुवांची 1 बारी बाकी आहे, आपली ही 1 बारी बाकी आहे. जोरदार टाळ्यांनी बुवांचा आपण यथोचित सन्मान करूया. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी शाहीर विजय बुवा पायकोळी यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. महाराष्ट्रामध्ये या आपल्या रायगड बुवा पायकोळी यांच्यासाठी मी विनंती करतो त्यांना की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. संदीप परवळकर, नितीन परवळकर, गोपीनाथ साखरे, पियुष शिंदे, विजय परवळकर आणि महादेव वाजे यांच्या शुभ हस्ते बुवांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतो बुवांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. बघा, धूप जळे धुपारती, कापूर जळे वाती, खूप सुंदर गीत, अनेक गीतं बुवांनी आपल्या या महाराष्ट्राला दिली आणि कोकणभर आपल्या नावाचा ठसा ज्यांनी उमटवला असे सन्माननीय गायक विजय बुवा पायकोळी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. बघा, शंकर बुवा जाधव यांनी पूर्ण 2 डबल बारीची गाणी त्यांच्यासाठी आणली आहेत. 2 बारीची गाणी त्यांना फ्री आज या ठिकाणी बुवा देणार आहेत. तर खरोखर धन्यवाद बुवा, आमच्या परिसरात आलात आणि श्रीवर्धनला खऱ्या अर्थानं श्रीवर्धन तुम्ही धन दिलंय. उमेश बुवा साथी आणि खूप प्रेमळ मित्र. आम्ही डबल बाऱ्या करतो, बारीमध्ये हवा तसा कार्यक्रम करतो, पण खूपच सुंदर अनेक गाणी ज्यांनी लिहिली आणि कवित्व त्यांनी केलं उमेश भाऊ पोटले. तसंच विष्णू धुमाळ सर, हे नाव जर घेतलं नाही तर कार्यक्रम पूर्णच होणार नाही. सांस्कृतिक कला मंडळ श्रीवर्धनचे सन्माननीय अध्यक्ष विष्णू धुमाळ सर यांना सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येतोय. जोरदार टाळ्या होत्या विष्णू धुमाळ सरांसाठी. त्याचप्रमाणे मला किमान 7 ते 8 कार्यक्रम कांदळवाडामध्ये देणार हे व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी पुष्प देऊन करण्यात येतोय. युट्यूबर्स अर्थातच नामदेव खरगावकर संपूर्ण महावाल्यांसाठी शंकर बुवा जाधव यांनी आणलेले आहेत आणि 2 शक्तिवाल्यांसाठी 8 आहे. वा काय हो, तुरेवाल्यांना 2च असू द्या. शंकर बुवा जाधव आणि माझे जवळजवळ 36 डबल बाऱ्या झाल्या. 36 माझ्याकडे नोंद आहे सगळ्या याची. असो, तर बुवांना खूप खूप धन्यवाद बुवा. ही गाणी मला वाटतं कदम बुवा त्यांच्या हातात या ठिकाणी सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नामदेव खरगावकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी युट्यूबर्स. चला, आपल्या उंबरजाई नाट्यकला वैभव कोंडे पंचायतांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण घेऊया. बुवा सगळ्यांना प्रिंट देत आहेत गाण्याच्या. आपण तुरेवाल्यांना शक्तीवाल्यांना सगळ्यांना द्या. तेज नागती याचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. हा कार्यक्रम अतिशय मोठा, मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम केले, लोकांनी बघितले आपण, पण असा कधी झाला नाही.
ग्रामस्थांनी महिला मंडळांनी सर्वांनी केलेलं आहे. पण बंधूंनो, शाहीर हा शाहीर आहे. शाहिराला बुवा बोलतात. आज तुम्ही शाहिरीला शिकायला लागत नाही. तुम्ही दुसरी शिकलात तरी बुवा व्हाल आणि बुवा झाल्यानंतर तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला लोक बुवाच हाक मारणार. मरेपर्यंत लोक बुवा हाक मारणार. आणि दुसरं कारण एक, शाहीर का शिकावा? बंधूंनो, सरकार मान्य गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे शाहिराला सुद्धा मानधन मिळते. आणि तो शाहीर तुमचा मुलगा एकदा झाला आणि त्याने जर ही शाहिरी गायली तर ठराविक कागदपत्रे शासनाची आहेत, ती दिल्यानंतर तुम्हाला 5,000 रुपये दर महिन्याला मिळतात. आणि बंधूंनो, आपल्या विभागातले कोण शाहीर असतील तर त्या रायगड जिल्ह्याच्या कमिटीवर मी आहे. आपण बेलक्ष अर्ज करा आणि त्याचा फॉर्म पंचायत समितीमध्ये मिळतो. पंचायत समितीमध्ये फॉर्म येतो, तो पण घ्या आणि त्यात कागदपत्रे काय लागतात ते त्याच्यामध्ये आहे. तर चांगले शाहीर वयाच्या 50 वर्षाच्या पुढचे. बंधूंनो, अखंड महाराष्ट्रामध्ये शाहीर घाणेकर तुमच्या कृपेने अखंड महाराष्ट्र मी फिरलोय. गावागाव वाड्या वस्त्यातून घाणेकर अनेक कार्यक्रम केले. परंतु मी पाहिलं, रत्नागिरीमधलं रायगड बघितला, आपला म्हसळा बघितला, अनेक कलाकार आपल्या या रायगडमध्ये झाले. अनेक तालुके या कलेमध्ये उतरलेले. मला एवढंच पाहिलं, बघितलं, रत्नागिरीपेक्षा आपला तालुका श्रीवर्धन आणि म्हसळा आणि आमचं आपले जाधवबांचा आपला रोहा आणि घाणेकरांचं तळा, यामध्ये जे कलाकार घडले आहेत ना, सांगू का, ही एवढी कला उतरून धरलेली आहे. मी रत्नागिरीमध्ये अशी कला उतरलेली नाही, ते मागे आहेत. अखंड शाहीर गोष्टी, जी शाहीर लोक आपले आहेत, गाणी लिहून स्वतः गाणारे, चांगले पट्टीचे गाणारे कलाकार, हे फक्त आपल्या कोकणामध्ये, या रायगडमध्ये आहे. तेव्हा बंधूंनो, एवढं वाटतंय की यापुढे कला अशी जपा, आम्ही आजूबाजूला चोख द्या. परंतु तुम्ही येणारी मंडळी या शक्तिस्तूराला एवढे दिवस चांगले आले की आपला शक्तिस्तूर आज यामध्ये पिक्चरमध्ये सुद्धा चित्रीकरण केलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी हा शक्तिस्तूर आता लोकांना समजलंय की शक्तिस्तूर काय आहे. परंतु बंधूंनो, एकच खंत वाटायची की शक्तिस्तूराला बाळ्या डान्स म्हणून लोक बोलायची. आणि शाहीर साबळे यांनी गाणं गायलं होतं की गणा धाव रे गणा पाव रे. या गाण्याबद्दल मी त्या आपले गाणारे आपले नाही, हे गाणं गाणारे आपले शाहीर साबळे, त्याला स्वतंत्र मी भेटून की बुवा, हे तुम्ही गाणं जे गायलंय आमच्या कलेचं, परंतु आम्हाला थोडं हे तिरस्कार वाटतो की या गाण्यामध्ये आमचा बाळ्या डान्स असा उल्लेख केला, हे चुकीचं आहे. त्यांनी कबूल केलं. घाणेकर बुवा, हे तुम्ही मला आता बोललात, मी लहान होतो, परंतु ही त्यांना गोष्ट बोलली, त्याला समजवली. तेव्हा ह्या कलेला नंतर आपण जे दिवस आले ते पण म्हणलं की माझी चुकी आहे म्हणून एवढ्या मोठ्या माणसाने माझ्या समोर माफी मागल्यासारखं त्यांनी केलं. आणि ह्या कलेचं आपण उतरून दिलं. आम्ही काय गाणी गायली, तुम्हाला आवडली. आता येणारे कलाकार आज या ठिकाणी दोघांच्या बाहेर ऐकल्या, अजून पण त्याची जी ताकद आहे, गाण्याची पद्धत आहे आणि तो संगीत आहे, हा संगीत आम्ही सुरुवात केला, आज तुम्ही पण करताय. तेव्हा ह्या कलेला असं नाही, अजून आमच्या ते भरभराटीचे दिवस येऊ आणि तुमची साथ सर्वांची आम्हाला असावी, शाहिरां असावी. मी बंधूंनो, तुमचा आमचा सन्मान आमचा केला, तेव्हा तुमचा गावकर यांचा मी सन्मान करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवून आम्हाला बोलण्याची संधी दिलीत. एवढं इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवन म्हाडे, सुबोध साबळे, केशवकाते, आपण पुढे येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे.